नमस्कार मंडळी, माझं नाव प्रमोद रानडे. आता आपण जो व्हिडिओ करतो आहे तो व्हॅल्यू कंपनीज कुठल्या आहेत, ओके, ज्याच्यामध्ये खरंच व्हॅल्यू आहे आणि डीप व्हॅल्यू आहे. कारण का त्याची मार्केट कॅप त्याच्या ॲसेटपेक्षा खूप खाली पडलेली आहे. हा आपण ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं, पण त्याच्यामध्ये कुठल्या व्हॅल्यू कंपनीज आहेत त्या मी सांगायचं तेव्हा ठेवलं होतं. त्याच्यामध्ये सगळ्याच कंपन्या सांगितल्या ज्या ज्या मार्केट कॅप डिवायडेड बाय रिझर्व्स किंवा डिवायडेड बाय ॲसेट्स 50% खाली आहेत, ओके. ते आपण त्यातल्या व्हॅल्यूड कंपन्या कुठल्या आहेत ते तेव्हा सांगायचं राहिलं. तर आता मी सांगतो तुम्हाला. आता तुम्हाला मी ती स्लाईड दाखवतो आहे, ओके. त्यामध्ये व्हॅल्यू कंपनी कुठली आहे बघा, GFL. आय फील दॅट दिस इज व्हॅल्यू कंपनी. GFL 11 कोटी इक्विटी आहे फक्त आणि फेस व्हॅल्यू 1 आहे. ही कंपनी आता सध्या 40 रुपयाला वगैरे अवेलेबल असेल आणि ही कंपनी डेफिनेटली इट विल डबल इन नेक्स्ट 2 years वन्स द मार्केट स्टार्ट्स गोईंग. इट इज हॅविंग गुड व्हॅल्यू आणि इन्व्हेस्टमेंट कंपनी आहे, ओके. मार्केट रिलेटेड आहे सगळ्या कंपन्या. इट इज नथिंग टू डू विथ द बिझनेस, ओके. मार्केट जसं वर जाईल तशा कंपन्या सगळ्या वरती जाणारच, ओके. आणि इन्व्हेस्टिंग काय म्हणायचं सेक्टरमधली कंपनी आहे, ओके. त्यानंतर सेंट्रल बँक आहे. बँकिंगमधली काय व्हॅल्यू कंपनी आहे, कारण याचं रिटर्न डिव्हिडंड यील्ड 4% आहे. आणि ऑब्वियसली याला कोअर बँकिंगमधून म्हणजे कर्जाचा जो बिझनेस आहे, कर्ज देणे, त्या बिझनेसमध्ये ह्याला प्रॉफिट आलेलं आहे. जे ICICI बँकेला किंवा HDFC बँकेलाही प्रॉफिट नाही आहे, ते लॉसमध्ये आहेत. आणि अदर इन्कममधनं प्रॉफिट मिळवत आहेत खूप जास्त, 1-1 लाख कोटी रुपये, 2-2 लाख कोटी रुपये ICICI HDFC बँक किंवा इव्हन स्टेट बँक ऑफ इंडिया, ओके. कोअर बँकिंगमध्ये लॉस आहे, फायनान्सिंग बिझनेसमध्ये लॉस आहे, पण इन्व्हेस्टमेंटमध्ये प्रॉफिट आहे. पण सेंट्रल बँकेला फायनान्सिंग बिझनेसमध्ये पण 2024ला प्रॉफिट झालेला आहे, ओके. 136 कोटी प्रॉफिट झालेलं आहे, ओके. त्यामुळे ही कंपनी पण बघण्यासारखी आहे आणि याचं PBI फक्त 5 किंवा 6 असेल, राईट. आणि सेंट्रल बँक आणि 32 रुपयाला काय वाईट आहे. 32 रुपयाला तुम्ही एक FD करा, मे बी 1000 शेअर घ्या 32,000 रुपयाचे, ओके. काय तुम्हाला जे घ्यायचे ते घ्या, 500 घ्या, पण आणि FD म्हणून समजा. आणि ऑब्व्हियसली याच्यामध्ये तुम्हाला 4% तर येईलच डिव्हिडंड एव्हरी इयर, कारण सरकारी कंपनी आहे, त्यामुळे सरकारी कंपन्यांना डिव्हिडंड द्यावंच लागतं प्रॉफिट झाला की. आणि सेंट्रल बँकेचं पण प्रॉफिटेबिलिटी इफ यू सी द टोटल नेट प्रॉफिट इट इज इन द चढती बांधणी, त्यामुळे वाढणारच आहे प्रॉफिट गोईंग फॉरवर्ड. बिझनेस सगळ्यांचाच वाढलेला आहे. तुम्ही आता डेटा बघितला असेल, 1 तारखेचा डेटा येतो की बँक सगळ्याच बिझनेसचा डेटा येतो, त्याच्यामध्ये बँकिंगचा पण बिझनेस आला आहे की कर्ज किती टक्के जास्त दिली गेली, कासा रेशो किती वाढला, ओके. नंतर त्यांचं हे काय NIM किती येऊ शकेल वगैरे वगैरे, असा सगळा डेटा येतो. त्यामुळे सगळ्या कंपन्यांचा बिझनेस वाढलेला आहे, त्यामुळे कर्ज जास्त दिलेले आहेत. 15% ते 20% कर्ज जास्त दिलेले आहेत गेल्या क्वार्टरमध्ये. ऑब्व्हियसली त्यांचा प्रॉफिट वाढणारच आहे, पेपर प्रॉफिट, ओके. आणि NPA पण सगळ्या कंपन्यांचे कमी होतात, सगळ्या बँकांचे कमी होतात. त्यामुळे सेंट्रल बँक इज अनदर व्हॅल्यू कंपनी. कल्याणी इन्व्हेस्टमेंट आणि BF इन्व्हेस्टमेंट, ओके. दीज कंपनीज आर बिकॉज ऑफ दे आर इन इन्व्हेस्टिंग बिझनेस. ह्या कंपन्या पण हॅविंग डीप व्हॅल्यू नीट. जेव्हा मार्केट वरती जाईल तेव्हा ह्या कंपन्या सपासप वरती जातात, सपासप. म्हणजे कल्याण इन्व्हेस्टमेंटचं तुम्हाला आता आली होती खाली किती, 3100ला का 2900ला आली होती, ती डायरेक्टली 4 महिन्यात 6 महिन्यामध्ये 6200ला जाऊ शकते, ओके. गेलेली आहे ना. हिस्ट्री टेल्स यू आणि हिस्ट्री विल रिपीट, कारण मार्केट कंडिशन जशी वर जाईल तशा यांच्या ज्या ज्या इन्व्हेस्टमेंट्स आहेत, इन्व्हेस्टमेंटची तुम्हाला मी ऑलरेडी केलेली होते व्हिडिओ ह्याचं की कुठल्या कुठल्या कंपन्या कल्याणी इन्व्हेस्टमेंटमध्ये इन्व्हेस्टेड आहे, राईट. तर त्या कंपन्यांच्या शेअरचे भाव वरती गेले की कल्याण इन्व्हेस्टमेंट या शेअरचा भाव वरती जातो. इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट. सेम थिंग अबाउट भारत फॉर इन्व्हेस्टमेंट, कारण भारत फॉर इन्व्हेस्टमेंट कंपनीमध्ये भारत फॉरचेच प्रचंड शेअर्स आहेत, ओके. अपार्ट फ्रॉम BF युटिलिटीज अँड अदर अलाइड कंपनीज, ओके. पुढची कंपनी आहे ती व्हॅल्यूड कंपनी PNB, ओके. 100 रुपयाला इट इज अ स्टील पब्लिक सेक्टर कंपनी आहे, लार्ज कॅप आहे. 100 रुपयाला घ्या आणि मे बी 120 रुपयाला विका. मे बी 6 महिन्यात तुम्हाला 120 रुपये मिळू शकतो, 20% प्रॉफिट. व्हॉट मोर यू वॉन्ट, राईट. दॅट इज व्हॉट इज व्हॅल्यू इन 1 year. ICICI प्रू लाईफ ही पण इन्शुरन्स कंपनी ICICI ग्रुपची कंपनी आहे, खूप खाली आलेली आहे. दिस इज डीप व्हॅल्यू इन इट, ओके. आपण कंपनी तुम्ही टेक्निकल बघून घेऊ शकता, व्हॅल्यू आहे त्याच्यामध्ये. नंतर ॲक्सिस बँकमध्ये पण व्हॅल्यू आहे, पिलानी इन्व्हेस्टमेंटमध्ये पण व्हॅल्यू आहे, ओके. स्टार पेपरमध्ये व्हॅल्यू आहे, कारण का चायना डम्पिंग थांबला की ह्याची इक्विटी फक्त 14 कोटी आहे, फेस व्हॅल्यू 10 आहे. हा पण शेअर स्प्लिट होणार पुढे मागे आणि हा शेअर सध्या 130 म्हणजे 5 year लोला शेअर आहे, ओके. आणि प्रॉफिटेबल आहे हा. फक्त आता चायना डम्पिंगमुळे सगळेच पेपर सेक्टरचे शेअर खाली आहेत, म्हणून हा पण खाली. आणि हा तुम्हाला कितीला मिळतो आहे बघा, ॲसेटच्या 31% किमतीला मिळतो आहे आणि 1 वर्षामध्ये 25% खाली आलेला आहे, राईट. वेन आय एम टेलिंग यू, हे पण तुम्ही बघा, ओके. विश्वराज शुगर इज नो व्हॅल्यू दो इट इज कम डाऊन बाय 50%. सेम थिंग इज ओरियंट पेपर, इट हॅज नो व्हॅल्यू. हे दोन्ही शेअर्स मटका शेअर असू शकतात, पण बाकीचे जे शेअर्स आहेत ते तुम्हाला इथे सुद्धा 8% डिस्काउंटला मिळतं एका वर्षाचं सेंट्रल बँक. आणि ॲसेटच्या त्याच्या इन्व्हेस्टमेंटच्या 20% व्हॅल्यूला मिळतो फक्त, ओके. दॅट इज व्हॉट इज व्हॅल्यू. त्याच्या पुढचा HDFC लाईफ, याच्या पण डीप व्हॅल्यू आहे. HDFC लाईफमध्ये इन्शुरन्सची कंपनी आहे, इन्व्हेस्टमेंटमधून याचे खूप प्रॉफिट येतात, ओके.
यावर्षी पण प्रॉफिट त्याचे चांगले आलेले आहेत, पण तरीसुद्धा शेअर खाली आहे बिकॉज ऑफ अदर रिझन्स लाईक ग्रोथ इज नॉट सीन दॅट मच. ओके, ग्रोथ लोक जे सेल करतात ना, कारण कॉम्पिटिशन खूप आहे राईट. इन्व्हेस्टमेंट इन्शुरन्स कंपन्यांना प्रचंड कॉम्पिटिशन आहे आता सध्या. प्रचंड म्हणजे आता मीच माझ्या गाडीचं इन्शुरन्स करत होतो, मला 10 कंपन्यांनी अप्रोच केलं, आमच्याकडे करा, आमच्याकडे करा, आमच्याकडे करा, आणि फायनली आय कुड ब्रिंग डाऊन द प्रीमियम टू 50%. अनबिलिव्हेबल आहे ना, पण हा आहे. त्यामुळे इन्शुरन्स कंपन्यांची प्रॉफिटेबिलिटी कोर बिझनेसमधून कमी होते, पण इन्व्हेस्टमेंटमधून वाढते. ओके, त्यामुळे इन्शुरन्स सेक्टर्सकडे सुद्धा बघण्यासारखं आहे. जेव्हा जेव्हा मार्केटवरती जातं तेव्हा इन्व्हेस्टमेंट कंपन्यावर जातात. ओके, मग टाटा इन्व्हेस्टमेंट आहे, पण आता जे तुम्हाला सांगितलं त्या कल्याण इन्व्हेस्टमेंट एक्सेट्रा, पिलानी इन्व्हेस्टमेंट, त्यानंतर इन्शुरन्स कंपन्यावरती जातात का, कारण त्यांना इन्व्हेस्टमेंटचं इन्कम वाढतं. त्यानंतर गुजरात हॉटेल टाईप कंपन्यावरती जातात, GFL टाईप कंपन्यावरती जातात, की ज्यांच्या बिझनेसच इन्व्हेस्टमेंट आहे राईट. ऑब्व्हियसली मार्केटवरती गेल्यानंतर त्यांचा शेअरचं वरती जातो, तेव्हा तुम्ही विकायला पाहिजे. नंतर 2 वर्ष वाट बघायची, परत तो खाली येतो, मार्केट पडतं म्हणून परत इन्व्हेस्ट करायचं. ओके, मार्केट हा खरं इडियटसुद्धा करू शकतो, फक्त त्याच्याकडे 2 गोष्टी पाहिजेत, टाईमली ॲक्शन पाहिजे, पेशन्स पाहिजे, आणि विकण्याची पण कला पाहिजे. ओके, आणि विकण्याची कला पाहिजे, म्हणजे एन्जॉय पण करायला पाहिजे तुम्ही. यू कॅन एन्जॉय आफ्टर यू सेल राईट. 20% एन्जॉय करा, 80% प्रॉफिट तसाच ठेवा, आणि 2 वर्ष FDमध्ये ठेवा, आणि त्यानंतर परत इन्व्हेस्ट करा. ओके, इट इज अ बॅच प्रोसेस राईट. हे तुम्हाला सांगितलं कुठले शेअर मार्केटवर गेले की ॲटोमॅटिक वरती जातात, काही करायला लागत नाही. ओके, त्याच्यापैकी हे इन्व्हेस्टमेंट सेक्टरचे शेअर, इन्शुरन्सचे सेक्टर, आणि बँकिंगचे शेअर. त्याच्यानंतर पुढचा कुठला आहे व्हॅल्यू शेअर, तो आहे राणा शेअर. इग्नोर राणा शुगर. नंतर युको बँक इज ऑल्सो व्हॅल्यू शेअर. शुअर 26 रुपयाला. इट्स नॉट अ स्टील बट इट इज वर्थ लुकिंग ॲट इट. कलकत्त्याची ही ओरिजिनेशन इज फ्रॉम कॅलकटा. आता बंगालमध्ये सगळं चांदी म्हणजे काय म्हणायचं, सगळं व्यवस्थित चालू झाल्यानंतर युको बँकेला पण चांगले भरभराटीचे दिवस येऊ शकतात, जसे बंधन बँकेला येतील तसे. ओके, युको बँक 26 रुपयाला. इट इज अ स्टील. ओके, आणि डिस्काउंट आहे, 14% डिस्काउंट आत्ता मिळतो गेल्या वर्षीपेक्षा, आणि इन्व्हेस्टमेंटच्या 34% किमतीला मिळते फक्त. ओके, तर KTK बँक प्रायव्हेट सेक्टर बँक आहे, खूप ॲग्रेसिव्ह आहे बँक, ही सुद्धा घ्यायला हरकत नाही, पण ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम. ओके, आता ह्याच्यापैकी तुम्हाला जे आवडतात ना त्यातले 2च घ्या, सगळे काही घेऊ नका तुम्ही राईट. SBI कार्ड्स, ह्याची स्टोरी तुम्हाला मी सांगितली, क्रेडिट कार्ड बूममुळे हा 600 रुपयाला आला शेअर, सध्या मे बी 800-900 1000पासून 600ला आला आहे राईट. GIC हाऊसिंग ही टिपिकली खूपच मायक्रो कॅप कंपनी झालेली आहे, सरकारी कंपनी, पण ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला प्रॉफिट मिळू शकतं, तशी ही कंपनी असू शकते राईट. 140ला घेऊ शकता तुम्ही, 170-200ला विकून टाकायचा. हिम्मत सिडका परत येतो आहे. SI बँकेतली ऑलरेडी व्हॅल्यू डिस्कवर झालेली आहे, शेअर ऑलरेडी 50ला टच होऊन परत 47ला आला आहे. हा शेअर मी 7 रुपयाला घेतला होता 5 वर्षापूर्वी. ओके, 7 रुपये ते 50 रुपये, केवढी मोठी जर्नी झाली, पण थांबायला लागतं 5-10 वर्ष राईट. सगळ्या शेअरचं असं होतं, आणि तुम्हाला गणंगा लागतात शेअर, 10% गणंगा लागतात. ओके, तुम्ही अन्न आणलं तरी त्याच्यामध्ये 10% तुम्हाला किंवा 2% खडे असतात, त्याच्यामध्ये पण तुम्हाला 10% आउटर लिमिटमध्ये खडे लागणारच ना, की जे शून्य होतील. पण बाकीचे तर मालोमाल होतील की नाही शेअर्स, आणि तुम्ही जर राईट टाईमला विकले तुम्ही पण मालोमाल व्हाल. नाही विकले तर ऑब्व्हियसली तुम्ही परत खाली येणार राईट. साप शिडीचा गेम आहे राईट. जेव्हा तुम्ही सापाच्या तोंडात जाल, म्हणजे जेव्हा मार्केट पडायला लागेल आणि तुम्ही विकले नसतील, तर तुम्ही खालीच येणार, आणि धार खाली येणार. लाईक म्हणतात ना की तुम्ही एलिव्हेटरने खाली येता, आणि वरती जाताना लिफ्टने जात नाही, तुम्ही स्टेअर्सने जाता, म्हणजे पायऱ्या चढून वरती जातं मार्केट, आणि पडायला लागलं की एलिव्हेटरमध्ये बसून खाली येतं धाडकन राईट. तसं आत्ता आलेलं आहे. तर परत मार्केट पायऱ्या चढायला लागल्या, 2-4 पायऱ्या चढून झाल्यात, 1 मजला चढून झाला आहे, अजून 10-15 मजले चढायचे मार्केटला, ते चढणारच मार्केट, नो डाऊट अबाउट इट. FII येतील तेव्हाच सटासट पायऱ्या मार्केट चढेल. ओके, FII नाही आल्या तर मार्केट जिथे तिथेच राहणार आहे. सो अनदर टेस्ट ऑफ पेशन्स. या टॅम न्यू हा शेअर 4 वर्ष लॉसमध्ये होता, सडनली त्यांना अदर इन्कम झाल्यामुळे प्रॉफिटमध्ये दिसतोय. तामिळनाडू न्यूज प्रिंट, पण या कंपनीचं समाव पब्लिक सेक्टर आहे, आणि 134ला मे बी 100 शेअर तुम्ही घेऊन ठेवू शकता, नॉट मच. GSFC सायक्लिकल शेअर आहे. ओके, जेव्हा कॅप्रोलॅक्टेनच्या प्रायसेसवरती जातात हा शेअर 220 ते 230ला जातो, आणि जेव्हा प्रायसेस कमी असतात तेव्हा 161-155ला असतो. हा पण शेअर आत्ता 20% डिस्काउंटला मिळतो GSFC. ओके, आणि ॲसेटच्या 50% 45% मिळतो फक्त. इंडियन बँक, JK बँकने काही तुफानी तेजी केली, बघितलं ना तुम्ही. गेले वर्षभरात शेअर 110, 109, 100 असा होता, आणि गेल्या 2 दिवसामध्ये 200ला टच करून खाली आला, 201 टच करून खाली आला. आणि हा शेअर 32 रुपयाला अवेलेबल होता जस्ट फ्यू इयर्स बॅक, मे बी कोविडच्या काळामध्ये. तर 5 वर्षाची तयारी तुम्ही ठेवा बॉस. ओके, 5 वर्षाची तयारी नसेल तुमची, ॲटलिस्ट मिनिमम 3 वर्षाची नसेल, तर तुम्ही मार्केटमध्ये येऊच नका राईट. कारण तुम्ही मग त्याच्यामध्ये गटांगळाच खात जाणार, कारण तुम्ही कुठेही काही घेणार, कुठल्याही लेवलला घेणार, आणि मला सगळं कळतं आहे कधीच म्हणू नका. मलाही सगळं कळत नाही, तुम्हाला काय कळतं राईट.
तर 44 वर्षाचा एक्सपिरियन्स माणसाला सगळं कळत नाही तर तुम्हाला तरी काय कळणार. पण तरीसुद्धा ETF घेतलं तर त्यातल्या त्यात ETF तुमचा लॉसमध्ये जाणार नाही, प्रोव्हाइडेड यू ॲव्हरेज इट ॲट एव्हरी फॉल. त्यामुळे हे सगळं सांगून जर तुम्ही फक्त ETF घेतले तरीसुद्धा तुम्ही फायद्यात राहाल. एका शेअरला टच करू नका, फक्त ETF घ्या, एक्सचेंज ट्रेडेड फंड्स. ओके, जवळजवळ 50 ETFच्या टाईप्स अवेलेबल आहेत मार्केटमध्ये. त्याचा पण मी एक व्हिडिओ केलेला आहे, वर्ष होऊन गेलं त्याला, तो पण तुम्ही बघा. ETFs, एक्सचेंज ट्रेडेड फंड्स, ते ETF तुम्ही घेतले असतील तेव्हा आता सगळेजण 30% प्रॉफिटमध्ये असतील. कारण वेन आय स्टार्टेड दिस चॅनल जानेवारी 2025 तेव्हापासून मार्केट पडायलाच लागलं. ओके, आणि मार्चमध्ये तर तुफानी पडलं होतं, जानेवारी 25मध्ये आणि मार्च 25मध्ये सुद्धा. पण मार्च 25 ॲज वेल ॲज मार्च 26. मार्चमध्ये का पडतं? कारण लोकांना टॅक्स देण्यासाठी पैसे पाहिजे असतात आणि त्यांना लॉस बुक करायचं असतं. त्यामुळे डिमांड खूप कमी असते शेअरला, सप्लाय खूप जास्त असतो, राईट. आता मी सुद्धा यावेळेला त्याला म्हणतात टॅक्स हार्वेस्टिंग. मी सुद्धा या मार्चमध्ये बरेच शेअर विकले, काही लॉस बुक केले आणि माझा लॉंग टर्म कॅपिटल गेन खाली आणला आणि त्यामुळे मला टॅक्स कमी भरायला लागला, राईट. त्याच्यामुळे मार्केटमध्ये डिमांड कमी असते शेअर्सला, त्यामुळे मार्चमध्ये हमखास दरवर्षी मार्केट पडतं. ओके, त्यामुळे त्याच्या आधी तुम्ही सेल करायला पाहिजे. टिपिकली यू मस्ट सेल ॲट इन धिस मंथ, मे बी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, जेव्हा मार्केटमध्ये साधारण अंदाज येतो वर्षात काय होणार आहे पुढच्या वर्षात. त्या बेसिसमध्ये शेअर्स ऑलरेडी वाढलेले असतात आणि तेव्हा तुम्ही विकून टाकायचे. नंतर 6 महिने काहीच करायचे नाही. परत तुम्ही मार्चमध्ये जेव्हा मार्केट पडेल तेव्हा तुम्ही एंट्री करू शकता. ओके, तसा हा टोटल सायकल आहे, राईट. आता पुढचे व्हॅल्यूड शेअर्स कुठले आहेत? SBI कार्ड झाला. ओके, हर्क्युलस इन्व्हेस्टमेंट्स हा सुद्धा व्हॅल्यूड शेअर असू शकतो म्हणून खूपदा सांगितलं. ते 50%ला आपण थांबूया इथे. या ASI इंडस्ट्रीज हा सुद्धा क्राफ्टेड स्टोन बनवतो, क्राफ्टेड स्टोन फॉर बिग बिल्डिंग्स, हेरिटेज बिल्डिंग्स वगैरे वगैरे. त्याचा पण शेअर 23 रुपयाला अवेलेबल आहे आता. ओके, आणि 23 रुपयाला इट इज अ स्टील, आय फील. कंपनी डिव्हिडंड पण देते आणि चांगली कंपनी, खूपच छोटी कंपनी, मायक्रो कॅप कंपनी आहे. ओके, ह्याचं बघा ॲसेट फक्त 353 कोटी आहे. बोडल केमिकल ही पण अनदर टर्नअराउंड कंपनी, ह्याच्यामध्ये पण व्हॅल्यू दिसते मला. ओके, तशा व्हॅल्यूड शेअर्सची कहाणी आहे. आणि व्हॅल्यूड शेअर्स का म्हणतो मी? का हा अनरिजनेबली पडलेत आणि DNA खूप स्ट्रॉंग आहे या कंपन्यांचा, तरीसुद्धा पडलेत आणि 50% डिस्काउंटला अवेलेबल आहेत हे शेअर्स. सेल लागलेला आहे मार्केटमध्ये या शेअर्सला. तुम्ही ठरवायचं की तुम्ही सेलमध्ये वस्तू घ्यायची आहे का नाही घ्यायची आहे. ओके, इट इज अप टू यू अँड युअर लक. सो थँक्यू सो मच. हा जर चॅनल तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, पुढे पाठवा आणि या चॅनलला मदत करा. पुण्य कमवा आणि पैसे पण कमवा. पुण्य आणि पैसा हा दोन्ही तुम्हाला कमवण्याचा एकमेव चान्स आहे. हा चॅनल बघत राहा, इन्व्हेस्टमेंट सफारी, मराठी इंग्लिश पॉडकास्ट. आणि थँक्यू सो मच. गॉड ब्लेस.